नाही काय तो जेव्हा खाऊ कर मी चालू शिन्नरला. तुमचं पाय टिकतच नाही आता घरात. चलते कारण बनवले मीटिंग आहे नाही पण तुमचं पाय टिकतच नाही घरात. अरे पाय मला हे पाय ना गरजेचं आपल्याला. अहो पण दिवस रात्र तुमचे काम लागतं का? अख्ख्या दुनियात माणसं पडले सगळ्यांनी व्याप मी तुमच्यावर टाकलाय का का? सगळ्या गावाने जबाबदारी माझी टाकली. मी ती काम टाकली काम टाकली सगळ्या गावाच्या मावर विश्वास बरं बायकोचा मावर विश्वास नाही. विश्वास असता तर राहिले असते का? असं का अरे म्हणता? हा पण मग माझं तुमच्यावर किती जीव आहे, जीवा पाठ तुमच्यावर प्रेम करते तरी तुम्ही असं म्हणता हो मला? अरे ते बाबारावचं काम आहे तिथे तेवढं देतो. जाऊ द्या हो तो बाब्या. बाब्या काय कामाचा नाहीये, कामाचा ना धामाचा. नाही बरोबर आहे. जाऊ द्या हो तो लोकांना काम सांगतो त्याला का जाता येते नाही का? मी लक्ष नाही टायमा त्याला माग लस सपोर्ट करेल लस सपोर्ट करेल जरा खा केलं? हा लस सपोर्ट करेल. मला नाही वाटत तो लय खाऊ गुल्ला वाटतो मला. नाही खाल मग खाल एक नंबर हो. कोणाला मला वाडा ताडतो का चहा पाहतो का? मग तुम्ही त्यासाठी का बरं मरू राहिले एवढे? जाऊ दे मित्र आहे गे आपल्याला येतो असं नाही धोका नाही द्यायचं मित्र तिथे ना काम करून देतो तुम्ही. बरं ऐका ना मी काय म्हणते, आज गावात जत्रा आहे, चला ना थोडस पोरांना घेऊन. चुकून आली नको ना आजच्या दिवस नाही टाळा आज ना. आणि मला ते नाही महत्वाचं काम. अहो, चला तू जाऊन बस रे तिथं जाऊन बस अहो, चला ना हो. अहो लेकरले आठ दिवसापासून जत्रा आली, 8 दिवसापासून म्हणून राहिली मम्मी चल ना मम्मी चल ना. आता तुम्हीच नाही घरात तर मी काय सांगू जाणी पोरांना? घेऊन त्यांना जाणी घेऊन अहो, सगळं जोडीने जातात. मी कुठं पण एकटी फिरते. ते काही खंडोबा आहे का जोडीने जायचं दिवसच्या जायचं काही नाही कुणी चालत आहे. हो, चला ना हो. नाही आजचे दिवस ऐका ना बरं लवकर येतो चुकून मग जाऊ आपण. पण आजच्या दिवस अगं नाही काय ते काय तुम्ही नाही डोक्याचं गोंदा करते ना तिला माणसं बसले माझी वाट पाहते तिला मिटिंग आहे मोठी आज. तुम्हाला बायको प्रिय नाही का थोडीफार? अगं हाय हे बायको प्रिय ते प्रिय ना ते पाहणं गरजेचं आहे आपल्याला. शिकवण पाहिजे गावाने जाऊ दे, बोलणारच नाही जाऊ द्या. बरं मी काय तू तू मी बोलणारच नाही तुमच्या सोबत तुम्ही गेले तर. नको गाडी बोल मला ते महत्वाचं बायकोपेक्षा ठेव. अहो, ऐका ना नाही, अहो. नाही, नाही. काही नवरा आहे हा सोंगाड. लोक बायकोसाठी जीव काढतात आणि एवढी बायको नवऱ्यासाठी जीव काढते तर नवऱ्याला पण काय का वाटत नाही. येऊन जाऊन इकडे जा तिकडे जा. माझ्यासाठी वेळच नाही ह्या माणसाला. मरू दे जाते मी पोरांना घेऊन जत्रेला. करू दे काय करायचं करू दे. यात्रेला जाऊ पोरांना घेऊन जाऊ. पोरं आता काय म्हणतील लई चिडचिड करते पोरं मला. वहिनी काय चालू आहे? बापरे आज कस काय वाट चुकली इकडं? वाट चुकलो नाही आलो सहज म्हणलं चला जाऊन येऊ. काय चालू आहे? शिरपतराव कुठे गेला? अहो त्यांच्या भागात किती गणगण येते मला माहिती भाऊजी. काय ते बाई बाबरोचं आता काम करायला गेले ते. काय ते काम? बाई ते काय वाटणी म्हणत होते कसली तरी वाटणी. अरे काय ती वाटणी इकडे तिकडे चाटा मारतो तुला तो. भाऊजी नाही हो नाही मा नवऱ्यासारखा नवरा नाही बाई. त्याचं एका बाई संग लफड आहे. तुम्ही काय हे बघा मला माहिती आहे त्यांच्यावर लय जणांचा डोळा आहे. तुम्ही काही बी बोलू नका. काय काय बोल नका म्हणजे धरून देऊ का मी तुम्हाला अब्दू धरतो रिकामात काम करू 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 सांगतो इकडे चाललो तिकडे चाललो. अहो काय भाकर जर काम खायला राहत त्यांना वेळ नाहीये भाकर खायला. भाकर खायला तो बायच्या नाती लागायला आई येळ त्याला. भाऊजी हे बघा तुम्ही सगळं बोला पण माझ्या नवऱ्याचा विषय नका घेऊ बरं. हो दररोज त्या बाई संगत येतं तिथंच मला ते येणं जाणं एक घेऊन मिनिट जाताना. एक मिनिट त्यांची म्हणजे ते काही चांगले कारनामे करताय म्हणून तुम्हाला तुमच्या डोळ्यात खूप राहिलं का? त्या किती चांगले कारनामे करते हे आम्हाला माहिती तो काय करतो म्हणून. आता मला माहिती तुम्हाला किती त्रास होतो त्यांचा. तुम्ही नका हे सांगू बा, माझ्या नवऱ्याला. आमचं सांगायचं काम आहे ऐकायचं तर ऐक नसल ऐकायचं तर नको ऐकू. बरं जाऊ दे तुमचं मन समाधान नाही. तुमचं मन समाधान व्हायला दाखवा बरं चला. काय तुम्ही म्हणताच ना माझ्या नवऱ्याचं आहे. बरं बरं दाखव ना. येळ आल्यावर दाखवील मी. बघ वेळ आली ना जेव्हा दिसली ना तेव्हाच दाखवा. उगाच काही बोलू नका माझ्या पण नवऱ्याविषयी. आधी सावध केलं मी. सावध का केलं का आधी वहिनीला इंटिमेशन देऊ बा. म्हणून आलंय. तुमचे संसार टिकले नाही. आमचे जाऊ दे म्हणून तुमचे संसार टिकले नाही. तर काय सांगावं तुला. तू पाय मी बोललं तर तुला पश्चाताप येईल. तुम्ही दाखवा तेव्हा मी विश्वास ठेवील. उगाच पोक्या नका मारू माझ्या नवऱ्याविषयी. सांग रे आता स्वतः मी पाहिले बाई हे बा आता स्वतः डोळ्यानं या आपल्या डोळ्यानं हा बा सांगू राहिलं बरोबर. बरं का मी स्वतः डोळ्यानं पाहिलं माझ्या. माणूस डोळ्यानेच पाहतं कानाने पाहत नाही. नाही सांगतो मला दिसले ते गेले ते अमुक जागी गेले स्वतः पाहिले. बरं तुम्ही सांगा माझ्या नवऱ्यावर एवढी खुन्नसच का बरे तुमच्या ए, दोघांना? जाऊ दे मरते. ए
यांना खरं पटाना. अरे तुला मी खरं बोलतोय बाई. जेव्हा असेल ना तेव्हा दाखवा. आता तुम्ही चालते हा बाबा. दाखवतो. ए, हा, जाऊ जा. दे जाऊ दे पाहून मावशी. घेईल मी पण. तिला तिला काय खरं नाही पटत. दोन जोडायची पाळी मला येते. माहिती मानावरावर लय चालता तुम्ही. मानावराची उन्नती पावत नाही तुम्हाला. अख्खा गाव जवळ माझा नवरा एवढं चांगलं काम करतो. मला तिकडे तोंड वासून एक येऊ राहिला बाई. डोक्याला ताण देत आहे. काय करते ग पारो? बरं झालं बाई तू आली ग. खरंच. काय झालं मला सांग. अगं ते दोन म्हातारडे आले साधाडे आपल्या गावात नाही का ते दोन मी शिरडे. काय ऐकलं आता मला भेटले होते दोघं जण ना. हा बरोबर. तुला नसेल भेटलं का काय? भेटले भेटो नवऱ्याबद्दलच चावळत होते. अगं काय नवरा करू. देव माणूस आहे काय चावू राहिले लोक काही अडवले का ग? अगं बघवत नाही ग. त्यांची उन्नती होऊ राहिली. मायनावऱ्याची एक त्यांच्या डोळ्यात खपू राहिलं. हा ना मग असं राहिलं. असं पण कशाला कोणाबद्दल चावळायचं. तो नवरा किती देव माणूस आहे. रस्त्यात चालतो तरी आपल्याकडे नजर पाहत नाही माहिती का वरती नाही करून. ग खरंच तू खरंच बोलली ग. तू माझी मैत्रीण पण आणि ही जेव्हा भावाची बहीण हा पण ना आहे ग, ग. खरंच ना. पण बघ ना असं नाही वाईट बोलू ग. यांना बायकाने लोकांना पावत नाही ग. म्हणून सडत पडलेले. त्यांची बायका तरी टिकल्या का तू सांग बायका बरं. म्हणजे यांचं लग्न एकाच झालं एकाच नाही झालंय. बघ ना ग माझा नवरा एवढा देवासारखा. बरं 24 तास का कामात आहे ना, मग. 24 तास घरात नसतो. ते पोरं बी ओरडता. मम्मी पप्पा कुठे गेले. पप्पा इकडे गेले. पप्पा तिकडे गेले. म्हणे पप्पाचं पाय टिकतो का नाही घरात. तुम्हाला वेळ देत नाही बाबा. नुसता कष्टात आहे नुसता लय कष्ट कामात, करतो नुसतं ग. लय कष्ट. कष्ट करतो. बरं तू साडी नको म्हणू. खायला नको म्हणू. सगळं देतो काय तुला नको मग. म्हणू. सगळं करतो ग माझ्या नवरा पण. नशीब त्याला- किती भातून. त्याला नवरा लय टाइमच भारी नाही. भेटेल तू काही म्हण. अगं पण टाइमच नाही तर काय करू मी. भेटेल का टाइम आता कुठे राहील. काय माहिती का त्या बाब्याचं काम करायला गेले ते. काय त्या बाबाच्या मागे लागतं. घरात वेळ दे ना म्हणा बाबा मला. मी बोलले ना ग. लेकर रडू राहिले. 8 दिवसापासून आपल्या गावात जत्रा आली. जत्रा हा घेऊन जा ना जत्रेला ये ना. बाई मी एकटी कशी जाऊ. पोरं म्हणतात आमच्या बापाला पण घेऊन चल. मग आम्ही येतो. मग तू ये ना घेऊन मी पण येते. आपण तिथंच भेटू. चालेल ये मग. चालेल. हा हा? जाऊ का हा ये बरं का चल. हा नक्की. येते हा. मला फोन करायची पाळी नको आणू. नाही मी येते डायरेक्ट येते. हा चालेल चल, ये जा, मग. हा. हा अरे बापरे. छायला हे शिरप्या आणि ही सीमा छायला चांगले सागाच्या बागेत घुसलेत. मी आहे ना ह्या शिरप्याच्या बायकोलाच घेऊन येतो. वहिनी एकटीच बसलेली दिसतीये. काय म्हणतो भाऊजी. काय करताय वहिनी? आज अख्ख्या दिवसापासून सगळे भेटायला येऊ राहिले. काय झालं काय माहिती. काय बरं काय भेटले? बाई ते गावातले 2 ते 7-8 नाही का ते आले. हा नंतर ती प्रिया काय बाई तिचं नाव सीमा आली. हा पुन्हा आता तुम्ही आले. मग ती चांदाडे काय म्हणले ते दोघं? अहो तुम्हाला काय सांगू भाऊजी. मानवरा चुकून इतकं वाईट गात होते. मानवरा एवढा देव माणूस एवढा देव माणूस काय सांगू. मानवराचे विठ्ठल भगवानाचे गुण कमी पण मानवराचे गुण किती काय सांगू भाऊजी मी. हा का? आणि मग ती सीमा काय म्हणत होती? सीमा म्हणते बाई तुला नशिबाने हा. तुझा नवरा लय चांगला. मी म्हंटल बाई माझ्यासारखं नशीब नाही पण माझ्या नवऱ्याला वेळच नाहीये. हा का? हा ना. हायला सीमा अशी बोलली? मग म्हणे तिला मी एवढं बी बोलले यात्रेत जायचंय. बरं सकाळी तुमच्या भाऊला पण बोलले बरं का. हा. चला म्हटलं अहो आपण जाऊ. ते म्हणतात मला ते बाबूरावचं काम करायला जायचंय कागदपत्राचं. तुम्हाला काय माहिती आहे का? काय हा काय तुम्ही सीमा विषयी बोलताय? ओ माझी मैत्रीण आहे ती. माझ्या बहिणी सारखी आहे. हा का? मग वहिनी तिचा किती जीव आहे बाई माझ्यावर. नाही मी तर लय लय जीव नशीबवान आहे. आहे. मग बरं का? हा मांजर आहे ना दूध पिते ना तेव्हा मांजरीला काय वाटतं माहिती का? मला कोणी जग बघत नाही. कारण ती डोळं झाकून दूध पिते ना म्हणून तिला वाटतं मला कोणी बघत नाही. मांजरचा सीमाचा तुम्ही काय बोलता मला काहीच कळाना. काय कळलं ना? खरं ती बोलतं त्या सीमाचंच लपडं बाई तुझ्या नवऱ्या बरोबर आहे. काय हा हा खरं बोलताय भाऊजी. खरं. दाखवून देऊ का? डोळ्यानं दाखवून देतो. दाखवा चला माझ्यासोबत. दाखवा. चला माझ्यासोबत. मी तुम्हाला आहे ना आता माझ्या डोळ्यासमोर गेले दोघं. सीमा आणि माझा नवरा. हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहिलं ना. मी माझ्या डोळ्यानं बघितलं म्हणून मी पळत आलोय. बरं तुमच्या शब्दावर चालते पण मानावर असं नाही. नाही का? नाही. बरं डोळ्याने बघा तेव्हा कळेल तुमचा नवरा कसा आहे सीमा कशी आहे. चला बरं. ती तुला आठवते का कोणती वही आहे? कोणती? तुम्हाला प्रेम म्हणजे पत्र लिहायचं ना ती वही आतापर्यंत मी ठेवली आहे. जाऊ दे पण तू आली मग मावलं जेवढं तुला आता. माझं आज मी तुझ्या बायकोला भेटले. तिला सांगितलं तुझा नवरा असा असा आहे बरं.
एखादं दोन सांगू द्या. सांगितलं तुला मी. अरे मी तुला नाही, मी तुला एक बंगला बांधला नाही बंगला. मग नको बंगला मला, तू आहे बस झालं मला. आणि तुला लय काही काही देतो बंगला, तुला अखंड वावर घेऊन देतो. नको एवढं नको मला. कसा बांगला बांधायचा चालला आणि ना. मला मी येडीने डोळे झाकून विश्वास ठेवला. तू काय केलंय ना ऐकून जा. तू काय रडली? तुम्ही मला काय बोलले होते? मी बाब्याचं काम करायला चाललो आणि शिवी तू बाब्याचं काम करायला नाही चाललंय, इकडे सिमीचं काम करायला चाललंय. काय आलं काय काय ऐक जय ना ऐक, तुझा माझा जीव आहे, माझा पण तुझ्यात आहे. पण तुझ्या नवऱ्यानेच अशा काही अटी गोष्टी टाकल्या मला की मी त्याच्या प्रेमात पडले. म्हणजे काय बोलले? त्यालाच विचार काय करणार. काय बोलले तुम्ही? काय केलं? काय ब्लॅकमेल केलं का काय? आपल्या लग्नाच्या आधी आपल्याला लफडीचं माझं मग तुम्ही माझ्या संग लग्न झक मारायला केलं होतं? माझ्यासोबत लग्न झक मारायला केलं होतं का? केलं ते केलं. हे तुला माहिती मी अशी वागणार आहे, तुला धोका नाही देणार. मला आहे ना माझ्या बापाने बळबळ केलं होतं तुला? मला आहे ना हळद लागणं लय गरजेचं होतं. नाही का मग तसं मी खायचं. बाईचं सगळं लग्न लागलं असतं तर हळद लागली असती ना. तिचं लग्न व्हायला होतं ऑलरेडी, पण मी नांदून नवरा. बघितलं भाऊजी? बघितलं? बघा आता तुमच्या डोळ्याने तुम्ही लय म्हणता माझा नवरा आहे ना विठ्ठलासारखा आहे. हा बघितलं अरे का? विठ्ठलासारखं तुझा रंग आहे रंग आहे ना, पण मन नाही तुझं काळ उंदऱ्या. काळाच आहे ना, काळाच आहे ना. अरे मन नाही तुझं काळ उंदऱ्या. नाही. त्या विठ्ठलाची स्तुती काय आहे? नवऱ्याला- आणि तुझी नवऱ्याला उंदरे नाही म्हणू. मग काय गाढवा म्हणू? पती देऊ, पती देऊ. मला फारकत पाहिजे. मला फारकत पाहिजे थांबा तुला. हो, तुम्ही फारकत काय घेताय? ही तुम्हाला काय म्हणायची माहिती आहे ना? मी तिला सांगितलं, मी ती माझ्या जवळची मैत्रीण होती, त्या यांनीच मला हे केलं. यांनी ऐक ना यांनी पूर्ण ऐक, यांनी माझा नवरा सोडलाय पहिला. नाही मी सोडेल याच्यामुळे मी इथं पडले. मग शेवट मला हाच भेटला. तू माझी मैत्रीण होती ना, तुम्हाला मैत्रीण मी मानत तुला होती ना? धोका दिला का आतापर्यंत? तुम्हाला मैत्रीण मानत होती ना, तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. आहे. दुसरीत कुस्ती झाली सांगू कसं? आमची दुसरीत कुस्ती झाली. दुसरीत कुस्ती सांगू कसं काय? यांनी मला सांगितलं होतं. दुसरीत दुस्तीत कुस्ती दुस्तीत कुस्ती कुस्ती झाली. यांनीच मला सांगितलं होतं तुला शक्ती मुलांच्या, तू नको सांगू तिला. म्हणून मी तुला नाही सांगितलं. माझ्या मुलांची शक्ती देतं, मी कसं काय पुढे जाऊ? मला पण मुलं आहे ना. तू माझ्या संग गद्दारी केली. अरे गद्दारी तू नाही. सगळ्यात पहिले बिना- बाई म्हणे, मग तो आहे. ऐकून घे, मैत्री- ऐकून तू घे. माझी बालपणाची मैत्रीण होती ना. ऐकून हा, घे, मी कुठं नाही म्हणते. ऐकून घे. तुला 2 पोरे, तिला 2 पोरे. त्या पोरांनी माझंच नाव लावली. यांनी शक्ती घातली त्या पोरांमुळे, मी कसं पुढे जाऊ? म्हणून मी नाही गेले. हा का? बघ गंगाराम, हो. भगवान, गंगाराम. त्याच्या प्रपंचाचं तू वाटतुळ केलंय. काय मार पुढच्या सडक्या. मारलं आता ऐक ना आता, तू सांभाळून घे. अरे मला मारून तुला पोरं झुलावून आणि विचार पोरं झुलाय नाही तुम्ही एक काम करा, या नवऱ्याला धरा आणि ओढत ओढत घरी घेऊन जा. आता घरी नेऊ काय करेल? हिला मी बघतो, हा, तुम्ही हा. हिला घेऊन जा. अबे, हिला जर दोघं जण भांडा, मी चालले घरी. कारण माझं तू असं कुठं पण- जाते? तू माझ्या इथं डोळ्यात थांब. पाहत आहे. इथं थांब, नाही तर एका टोल्यात तुला आडवी करीन. ते ना तेवढं तू करून तेवढं काय ते पोरांचं. पाहिलं का अजून पण? तू वहिनी तू अहो, बघती तुम्हाला काय? लाज वाटते का? मला म्हणे बाब्याचं काम चाललंय, ह्याचं काम चाललंय, शब्द. त्याचं काम चाललंय. मी काय करू तुम्हाला? नाही नाही तिच्या पोराला बंगला बांधून आज माझ्या शब्द जायले. तिच्या पोरांचं तुमचं काय संबंध? म्हणजे पोर माझे ना, नाव माझं टाकले पोरांना. बरं, पहिले नंतर तिला बंगला बांधा. पहिले आता मला खवटी द्या. हं? खवटी द्या. तुम्ही पहिले घेऊन जा, पोलीस स्टेशनला घेऊन जा. खावटी तुला 4 पोते बाजरी घेऊन जाय. 4 पोते. बाजरी खाय, खावटी लागते ना. हा जा जा, तुम्ही जा. हा, मी काय राग काय मानलो का? चला तुम्ही. बाय बाय. चला. काय काय म्हणली तू? ऐक ना, काय तुझं माझं काही दुश्मनी नाही. हा आणि त्याचं माझं प्रेम होतं. हा आणि तिच्यासोबत असं डायरेक्ट मारावं लागलं की तू त्याची मला बंधन घातलं असं. पण त्याचं माझं आहे खरं प्रेम पहिल्यापासूनच. हा का? पण एकतर्फी पण मैत्रीण पडती आणि त्याच्याशी अगं, प्रेम तू त्या मैत्रिणीचा केसानं गळा कापला. पण तू आहे ना, तू एक काम कर, तुला आहे ना अशी गावात ठेवत, तुला गावाच्या बाहेर टाकून देतो. निघ नाही, पैसे नाही. पहिले. तू कशाला मध्ये पडतोय ना? त्याचं आणि माझं प्रेम आहे ना. आमच्या गावाचं वाटून होतं त्याचं काय? इकडं पुढे नाही तर या बाहेर. नाही, नको, नको. नाही.